चला, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भारत सरकारची इन्शुरन्स कंपनी जी भारत सरकारच्या अंतर्गत येते. भारत सरकारची एक कंपनी आहे. जसं आपण म्हणतो पब्लिक सेक्टर बँक्स, तसं ही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे. त्यामुळं या कंपनीमधला जॉब म्हणजे हा ॲज गुड ॲज गव्हर्नमेंट जॉब केल्यासारखीच गोष्ट आहे. या कंपनीमध्ये एक अधिकारी पदासाठी एक नवीन जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली, ज्या माध्यमातून 300 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ज्याला आपण अधिकारी म्हणूया, त्या अधिकारी पदांची ही जाहिरात आहे. त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपण डिटेल समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की नेमके कोण यासाठी फॉर्म भरू शकतं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, एज लिमिट काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय काय आहेत, प्रीमध्ये कुठला पॅटर्न असतो, मेन्समध्ये कुठला पॅटर्न असतो, आणि ओव्हरऑल इत्यंभूत माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल समजून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर स्टार्ट करूया. बघा, 300 पदांची ही जाहिरात आहे. तर मग ही जी 300 पदं आहेत या पदांचं कॅटेगरी वाईज बायफर्गेशन कसं आहे, तसं बघा याच्यामध्ये 2 वेगवेगळे उपपद आहेत. उपपद म्हणूया आपण असं म्हणूया की 2 वेगवेगळे कॅडर आहेत. एक आहे बघा जनरलिस्ट कॅडर किंवा जनरलिस्ट डिसिप्लिन, दुसरं आहे हिंदी राजभाषा अधिकारी. आता जनरलिस्ट कॅडर जो आहे हा सगळ्यांसाठी ओपन आहे, म्हणजे कुठलाही विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो किंवा कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी, कोणत्याही शैक्षणिक पदवीधर असलेला विद्यार्थी, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की एनी ग्रॅज्युएट, सिंपल भाषा में, आसान भाषा में. त्यानंतर हिंदी राजभाषा अधिकारी याच्या ज्या आहेत या एकूण 15 जागा आहेत आणि जनरलिस्टच्या 285. बाकी एक कॅटेगरी वाईज बायफर्गेशन आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 123, ओबीसीसाठी, SC, ST, PWD, EWS या सगळा कोटा अशा पद्धतीने हा बायफर्गेट केला आहे. बरं, मग याची जागा आहेत, यासाठी नेमकं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय किंवा ओव्हरऑल पुढची माहिती समजून घ्या. आता ही जी जाहिरात आहे ही जाहिरात काल प्रसिद्ध झाली बघा. तर यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणं जे हे चालू झालेत 1 डिसेंबर 2025 पासून आणि 15 डिसेंबर 2025 पर्यंत हे फॉर्म तुम्हाला भरायचे. तर 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. फीस पेमेंटही त्याच कालावधीमध्ये करणं कंपल्सरी आहे. बाकी प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ही अगोदरच आपण मंथली गायडन्स सेशनमध्ये सांगितलं होतं की याची प्री एक्झाम जी आहे ही 10 जानेवारीला होईल आणि 28 फेब्रुवारीला याची मेन्सची एक्झाम होईल. याबद्दल मी तुम्हाला एक आयडिया दिली होती मंथली गायडन्स सेशनमध्ये की एक इन्शुरन्सची जाहिरात येईल, याची प्री एक्झाम 10 जानेवारी आणि मेन्स एक्झाम 28 फेब्रुवारीला राहील असं सांगितलं होतं. फक्त मी तुम्हाला मुद्दा म्हणून नाव सांगितलं नव्हतं. त्याच्या मागचं रिझन असं आहे की त्याला थोडेसे लिमिटेशन्स पडतात, त्या गोष्टी पब्लिकली बोलता येत नसतात. पण मी तुम्हाला अगोदर ही आयडिया दिली होती की बाबा अशा पद्धतीची जाहिरात जी आहे ती डेफिनेटली येणार आहे. बरं, पुढचा मुद्दा कोण अप्लाय करू शकतं. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही भारताचे नागरिक असावात, एकदम पांचट गोष्ट आहे. एज लिमिटमध्ये मिनिमम 21 मॅक्सिमम 30 वर्ष, मिनिमम 21 मॅक्सिमम 30 वर्ष, 21 वर्षाची झालेले असावात, पण 30 वर्षाचं झालेलं असू नये. म्हणजे 21 वर्ष काही दिवस असं चालतं, 20 वर्ष काही दिवस नाही चालत किंवा 20 वर्ष काही महिने नाही चालत, पण 21 वर्ष काही महिने चालतं. पण 30 वर्ष काही महिने नसावं, 30च्या आत असावा. बरं, यासाठी जो कट ऑफ डेट आहे ॲज ऑन डेट जी आहे त्याबद्दलही पुढे सांगतो. पण त्यापूर्वी जर तुम्ही जनरल कॅटेगरीत असाल, EWS कॅटेगरीत असाल, तर मग तुम्हाला कॅटेगरीचा एज लिमिट जो आहे तो आहे 21 ते 30. पण जर तुम्ही SC ST कॅटेगरी या प्रवर्गात मोडताय तर मग 5 वर्षापर्यंत एज एक्झम्पशन असतं, म्हणजे 30 आणि 5 35. OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष एक्स्ट्रा असतात, म्हणजे 30 आणि 3 ते 30. त्यानंतर PWD कॅटेगरीचा विद्यार्थी असाल जर तुम्ही असाल तर मग हे 30 + 10 40 जनरलसाठी, 30 + 15 45 SC PWD कॅन्डिडेटसाठी. जर एखादा कॅन्डिडेट OBC कॅटेगरीमध्ये असेल आणि तो PWD देतो तर हे 30 आणि हे 13 43 वर्षापर्यंत हा फॉर्म डेफिनेटली तुम्हाला भरता येतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्या फील्डमधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर मी फॉर्म भरू शकतो. ते बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर जनरलिस्ट डिसिप्लिन किंवा जनरलिस्ट कॅडर, यासाठी ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ 60% मार्क्स. जर तुम्ही PWD कॅटेगरीत असाल तर तुम्हाला 55% मार्कपर्यंत पर्सेंटेजचा जो लिमिट आहे
तो आहे SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी. म्हणजे 60% कोणासाठी, जनरल, EWS आणि OBC साठी, 60% SC ST आणि PWD साठी 55% अट आहे, 55% अट. जर तुमचं जर्नलिस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय, जर तुम्ही हिंदी राजभाषा अधिकारीसाठी अप्लाय करताय तर मास्टर्स डिग्री इन हिंदी और इंग्लिश और रिलेटेड कॉम्बिनेशन विथ 60% मार्क्स आणि 55% फॉर SC ST आणि PWD. तर अशा पद्धतीचा हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. वयोमर्यादा समजून घ्या, 21 ते 30. जनरलिस्टसाठी एलिजिबिलिटी म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट विथ मिनिमम 60% मार्क आणि SC ST PWD साठी 55%. हे जर तुम्ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन हिंदी राजभाषा अधिकारीसाठी म्हणताय तर पोस्ट ग्रॅज्युएशन इन हिंदी और इंग्लिश आणि 60% 55%ची अट ॲज इट इज पहिल्यासारखी. सर जर माझं सिलेक्शन झालं तर माझी पोस्टिंग कुठे असेल? बघा, पोस्टिंग भारतामध्ये कुठेही असू शकते आणि पहिली पोस्टिंग जिथं होईल तिथं कमीत कमी तुम्हाला 3 वर्ष थांबावं लागेल. जर हिंदी राजभाषा अधिकारी जो आहे त्या केसमध्ये तुम्हाला हिंदी ऑफिसर मे नीड टू वर्क इन स्पेशलायझेशन फॉर 5 years. एखादा हिंदी राजभाषा अधिकारी हा जनरलिस्ट कॅडरमध्ये जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो, पण तुम्हाला त्यासाठी मिनिमम 5 वर्ष म्हणून हिंदी राजभाषा अधिकारी म्हणून काम करावं लागेल किंवा हिंदी ऑफिसर्स म्हणून तुम्हाला काम करावं लागेल. त्यानंतर तुम्ही जनरलिस्ट कॅडरमध्ये जाऊ शकता. बाकी बॉन्ड जो आहे तो कसा आहे की तुमचं प्रोबेशन जे असतं तर कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये, आता बँकिंगमध्ये 2-2 वर्ष प्रोबेशन आहे, पण यांनी म्हणले 1 वर्ष हा प्रोबेशन पिरियड आमचा आहे. तर त्यानंतर तुम्ही एक लायसेनिटची एक्झाम द्यायची आणि मग तुमचं कन्फर्मेशन होतं. तर हे नॉर्मली तुम्ही पार IAS IPS जरी झालं तर तुम्हाला हे प्रोबेशन द्यावंच लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही मध्येच सोडून गेलात, आता सपोज तुम्ही NICL ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये AO म्हणून जॉईन झालात आणि तुम्हाला मध्येच वाटलं की नाही सर मला दुसरा एका जॉब मिळाला तर मी सोडून जाऊ, तर पहिले 4 वर्ष तुम्ही सोडून नाही जाऊ शकत. मस्ट सर्व 4 year और पे पेनल्टी 1 year ग्रॉस सॅलरी. म्हणजे जर तुम्ही मध्येच 4 वर्षाच्या आत जर सोडून गेलात तर 1 वर्षाची ग्रॉस सॅलरी तुम्हाला पे करूनच बाहेर निघावं लागतं. म्हणजे यांचा जो सर्व्हिस ॲग्रीमेंट आहे ते 4 वर्ष असेल. 4 वर्षानंतर तुम्ही सोडून गेलात तर काही प्रॉब्लेम नाही. विदिन 4 year तुम्ही सोडून गेलात तर 1 वर्षाची ग्रॉस सॅलरी तुम्हाला पे करून द्यावं लागेल. तर ही एक मोठी पेनल्टी यांच्या केसमध्ये आहे. पण इन्शुरन्स बँकिंगपेक्षा इन्शुरन्स जॉब हा बँकिंगपेक्षा कैक पटीने चांगला आहे. त्यामुळं सोडून येण्याचे चान्सेस जे हे ऑफकोर्स नसतात. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर इन्शुरन्सचं जर प्रायव्हेटायझेशन होणार आहे असं म्हणतात किंवा मर्जिंग होणार आहे. बघा, इन्शुरन्सचं प्रायव्हेटायझेशन तर होणार नाही, मर्जिंग होऊ शकतं. भविष्यात इन्शुरन्सचे अजून खूप चांगले दिवस येतील, कारण भारतामध्ये मेजॉरिटी लोकांकडे इन्शुरन्स नावाचा प्रकार सुद्धा माहीत नाही. मेजॉरिटी लोकांना माहीत नाही. इन्शुरन्स नसणं हा तर पुढचा प्रकार आहे, पण इन्शुरन्स सुद्धा काही लोकांना माहीत नाही की काय इन्शुरन्स असतो. त्यामुळे इन्शुरन्सचे चांगले दिवस पुढे येतील. त्यामुळे इन्शुरन्स सेक्टरमध्ये जॉईन करणं वर्थ आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला आहात. एखादा व्यक्ती जेव्हा सपोज बँकेमध्ये ऑफिसर आहे तर ऑफिसरला ॲडमिनिस्ट्रेशन प्लस सोबत बिझनेस दोन्ही करावं लागतो. इथं तसं नाही, इथं तुम्हाला फक्त आणि फक्त ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे. त्यामुळे उद्या जरी इन्शुरन्स कंपनी एखाद्या दुसऱ्या कंपनीत मर्ज झाली किंवा स्टेक कमी केला, प्रायव्हेट झाली, वर्स्टमधल्या वर्स्ट सिनेरियोमध्ये, तरी तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला आहात. त्यामुळे त्याचा फार जास्त त्रास तुम्हाला होणार नाही. याच्याबद्दल तुम्ही निशंक राहा. बरं, पुढचं सर सॅलरी काय मिळेल? बघा, बेसिक पे 50,000 रुपये आणि ऑल इन्क्लुझिव्ह तुम्हाला 85,000 रुपयाच्या आसपास मिळेल. मेट्रो सिटीजमध्ये सपोज मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी 85,000 प्लस, आणि जर तुम्ही संभाजीनगर सारख्या ठिकाणी राहतात त्यात 5-10 हजार रुपये कमी येतील. म्हणजे मिनिमम 75,000 रुपये सॅलरी तुम्हाला संभाजीनगर सारख्या शहरात सुद्धा तुम्हाला मिळेल. बाकी अदर बेनिफिट जे असतात, नॅशनल पेन्शन स्कीम असेल, मेडिकल असेल, ग्रॅज्युएटी असेल, हा सगळा पोर्शन जो आहे ऑफकोर्स ज्या गव्हर्नमेंट एम्प्लॉयला मिळतो तो तुम्हाला डेफिनेटली मिळणारच आहे. बरं सर, यासाठी सिलेक्शन प्रोसेस काय? बघा, सिलेक्शन प्रोसेस अशी आहे की पहिल्यांदा प्री एक्झाम, नंतर मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू. जर तुम्ही जनरलिस्ट कॅटेगरीमध्ये जाताय, जनरलिस्ट कॅडरमध्ये जाताय, तर मग पहिल्यांदा तुम्हाला द्यावी लागेल प्री एक्झाम, त्यानंतर तुम्हाला द्यावी लागेल मेन्स एक्झाम आणि त्यानंतर मग असेल इंटरव्ह्यू. बरं, प्री एक्झाम मध्ये काय काय असेल सर? बघा, प्री एक्झाम मध्ये 100 मार्कांची प्री एक्झाम, इंग्लिश 30, क्वांट 30, 35 आणि रिझनिंग 35, अशा पद्धतीने प्री एक्झामचा पॅटर्न. सर मेन्स एक्झाम मध्ये काय असेल? जनरलिस्ट कॅडरसाठी 200 मार्कांची मेन्स एक्झाम असेल. त्याच्यामध्ये काय काय असेल? रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि कम्प्युटर अवेअरनेस 40-40-40
आणि डिस्क्रिप्टिव्ह जे आहे हे 30 मार्काला, पण हा क्वालिफाईंग आहे, ज्याच्यात एसे आणि प्रिसाइज रायटिंग येईल. पण ते क्वालिफाईंगचा अर्थ होतो की तुम्हाला तिथं फक्त मिनिमम पास व्हायचंय. तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे हे इंटरव्ह्यू आणि मेन्सचे मार्क किंवा या 4 विषयांचे मार्क, 5 विषयांचे मार्क याच्यावरच असणार आहे, कारण कम्प्युटर हा एक ॲडिशनल विषय या ठिकाणी तुम्हाला दिलाय. सर किती किती मार्कांना हा जो आहे हा विषय असणार आहे किंवा कशा कशा पद्धतीने बायफर्गेशन असेल मार्कांचं, तर तेही बघून घेऊया एकदा. बघा बायफर्गेशन जे मार्कांचं हे बघा, इकडे रिझनिंग जे आहे, रिझनिंग 45 क्वेश्चन 45 मिनिटं, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क 40 मार्क टाइम बद्दल, टाइम आणि मार्क हे क्वेश्चन आहे, हे मार्क आहेत. जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, क्वांट 40 क्वेश्चन 40 मार्क आणि कम्प्युटर 35 क्वेश्चन 35 मार्क, 200 मार्कांचा पेपर. इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह जे आहे हे तुमचं क्वालिफाईंग असणार आहे आणि ही एक्झाम जी आहे ही असेल 150 मिनिटांची, टाइम बायफर्गेशन असे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा पेपर संपेल लगेचच्या लगेच तुमचा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर असेल, डिस्क्रिप्टिव्ह लगेचच्या लगेच मेन्स एक्झाम नंतर असतं. जे विद्यार्थी क्वालिफाय होतील मेन्समधून त्याच्यातील लोक इंटरव्ह्यूला, आता इंटरव्ह्यूला जे लोक जातील तर इंटरव्ह्यूमध्ये याचं सिलेक्शन कसं असतं बघा. त्यापूर्वी एकदा जनरलिस्ट वाला जो पोर्शन आहे तो आपण बघितला. आता हिंदी ऑफिसरचं सिलेक्शन प्रोसेस बघूया. हिंदी ऑफिसर सिलेक्शन प्रोसेस आहे, तुम्हाला डायरेक्ट जे आहे हे इंग्लिश प्रोफेशनल नॉलेज आहे. आता इथं तुम्हाला हे कम्प्युटर नाही आहे, रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, कम्प्युटर नाही आहे, कम्प्युटरच्या क्वांट नाही आहे, क्वांटच्या ऐवजी प्रोफेशनल नॉलेज आहे, जनरल अवेअरनेस आहे आणि कम्प्युटर आहे. अशा पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह जे आहे, आता तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह जे आहे हे क्वालिफाईंग नसणार आहे, हे तुमचं एसे लेटर आणि ट्रान्सलेशन आहे. तर त्यामुळं अशा पद्धतीने हा पूर्ण पेपर पॅटर्न जो आहे हा तुमच्यासाठी आहे. बाकी सर इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीने सिलेक्शन होतं तर बघा, एका जागेसाठी मोठी 3 ते 4 विद्यार्थी बोलवतात, 3 किंवा 4 विद्यार्थी एका जागेसाठी. आणि फायनल सिलेक्शनमध्ये तुमचे मेन्सचे 80 आणि इंटरव्ह्यूचे 20 मार्क, म्हणजे या 80-20च्या रेशोनुसार जे, म्हणजे तुम्ही मेन्समध्ये जेवढे मार्क होणार त्याला 80 मध्ये कन्वर्ट करणार आणि इंटरव्ह्यूमध्ये जेवढे मार्क भेटतील त्याला 20 मध्ये कन्वर्ट करतील आणि या हिशोबाने तुमचं फायनल सिलेक्शन असेल. फायनल सिलेक्शन जसं मी सांगितलं की मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या मार्कांवर असलं पाहिजे, आहेच. ठीक आहे. बाकी ऍप्लिकेशन फीस जी आहे ही SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 250 रुपये, त्यानंतर जनरल EWS आणि OBC कॅटेगरीसाठी 1000 रुपये ऍप्लिकेशन फीस आहे. बाकी फॉर्म भरताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात का तर बघा, फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील, फोटो ID लागेल, ऍप्लिकेशन फॉर्म लागेल. सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म भरताना डॉक्युमेंट कुठले लागतात का तर सगळे स्कॅन कॉपीज लागतात. कशाच्या, ID प्रूफची नाही लागत ॲक्च्युली, तुमच्या डेट ऑफ बर्थ जो आहे ते कन्फर्म करण्यासाठी 10वीचं मार्क मेमोवरची डेट ऑफ बर्थ तुम्ही लक्षात ठेवा. ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ते लागतं. सिग्नेचर स्कॅन करून ठेवा, फोटो स्कॅन करून ठेवा. त्यानंतर तुमचा जो हँड रिटन डिक्लेरेशन आहे तो स्कॅन करून ठेवा, थंब स्कॅन करून ठेवा. एवढ्या सगळ्या गोष्टी स्कॅन करून ठेवा, हे फॉर्म भरताना लागतील. बाकी पुढचे जे ॲप्लिकेशन फॉर्म असेल हा तुमच्याकडे डाउनलोड करून ठेवा, भविष्यात तुम्हाला काम येईल. फॉर्म भरताना तुमचे सगळे सर्टिफिकेट्स वगैरे जे आहेत हे सोबत ठेवा, सो दॅट पुढे अडचण येणार नाही. बाकी एक्झाम जे आहेत सर, एक्झाम कुठं कुठं होतील यासाठी कुठले कुठले एक्झाम सेंटर आहेत तर बघा, एक्झाम सेंटर जर तुम्हाला बघायचं झालं तर एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्येही ऑलमोस्ट सगळे एक्झाम सेंटर आहेत. आणि बाकी तुम्ही कुठूनही फॉर्म भरला तर तुम्हाला कुठूनही सेंटर घेता येतं महाराष्ट्रामध्ये. बघा मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक एवढे सेंटर जे आहेत हे फेज 1 साठी आहे. आणि मेन्ससाठी मोठी मला असं वाटतं की संभाजीनगर सेंटर मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे 2च सेंटर मिळेल. हे बघा, तेच मुंबईचे फक्त मुंबई आहे, पुणे पण त्यांनी दिलेले नाही. पण नंबर ऑफ ॲप्लिकेशन जर वाढले आणि जास्त लोक जर क्वालिफाय झाले तर पुणेही सेंटर तुम्हाला या केसमध्ये मिळू शकतं. बाकी इन्शुरन्सचा जॉब खूप चांगला आहे, खूप चांगल्या पद्धतीने या जॉबला एक प्रेस्टिज आहे किंवा सोशल स्टेटस आहे, पगार चांगला आहे, ग्रोथ थोडी स्लो आहे, पण कामाचा लोड पण इथे कंपॅरेटिव्हली कमी आहे. बाकी या साठी काही नवीन बॅचेस वगैरे तर बघा, स्पेशल नवीन बॅच आपण यासाठी चालू करणार नाही, पण आपली जी रेग्युलर बॅच आहे, नवीन बॅच ही आपली रेग्युलर बॅच चालू होते 15 जानेवारी 2025-26 पासून. 15 जानेवारी 2026 पासून आपली नवीन ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅच चालू होणार आहे. याबद्दल एक लवकरच डिटेल व्हिडिओ येणार आहे, तो व्हिडिओ नक्की बघा, कारण नवीन वर्षामध्ये आपण सारथी एका नेक्स्ट लेवलला घेऊन जातोय आणि नवीन वर्षामध्ये ही जी बॅच असणार आहे
ही कम्प्लिटली जुन्या बॅचेस पेक्षा डिफरंट असणार आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. यावेळेस सारथी एक्सक्लुझिव्हिटीवर काम करते, सारथी रिझल्टवर काम करते. पुढच्या वर्षी खूप जास्त बॅचेस नसतील, खूप लिमिटेड बॅचेस सारथीच्या पुढच्या वर्षी डेफिनेटली असणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ प्रत्येकाने आवर्जून बघा, कारण नवीन वर्षी एक नवीन गोष्ट जी आहे आपण चालू करतोय, नवीन इनिशिएटिव्ह चालू करतोय. त्यामुळे तो व्हिडिओ प्रत्येकाने लवकरच बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि प्रत्येकाने या पोस्टसाठी अप्लाय करून ठेवा. धन्यवाद.